त्याच्याशी दोस्ती बंद. घरच्यांनी सांगितलं दारू सोड, घरच्यांनी सांगितलं दारू सोड, त्यांच्याशी बोलणं बंद. जे काय असेल ना तर ते मला मान्यच नसायचं. आणि मी या संस्थेमध्ये आलो 8 वर्षापूर्वी 15 नोव्हेंबरला ही पहिली मीटिंग केली होती. त्यावेळेला ह्या संस्थेमध्ये आलो आणि शेअरिंग ऐकत होतो. जसे तुम्ही आज पहिल्यांदा आलेत तसं मी पहिल्यांदा गेलो होतो. आणि इथं जे सांगत होते बांधव की मी दारू पिलो, मी गादी विकली, मी कापूस विकला, मी दळण विकलं, माझी बायको सोडून गेली, माझं असं काही झालं नव्हतं. त्यामुळं मला असं वाटत होतं की ही जी संस्था आहे ही माझ्यासाठी नाही आहे. ज्यांनी गादी विकली, कापूस विकली, दळण विकलं त्याच्यासाठी असेल ही संस्था. हे जी बायको सोडून गेली त्याच्यासाठी असेल ही संस्था. पण माझ्यासाठी मात्र ही जागा नाही आहे असं मला वाटत होतं. कारण माझ्यातली जी नकारात्मकता होती का नाही ती मला हे जाणवूच देत नव्हती की माझं वाटोळं झालंय. आणि मी या इथं आल्यानंतर हीच तुलना करत राहिलो की माझं काय झालेलं नाहीये. आणि ह्या सगळ्या विचारांशी खेळ करताना जे काय माझं वाटोळं झालेलं होतं का नाही त्याच्याकडं माझं दुर्लक्ष होतं. पण मी येत गेलो मात्र. कारण काय झालं की दुसरीकडं जायला आहे ना मला कुठलं ठिकाणच राहिलेलं नव्हतं. कारण जे चांगले मित्र होते ते तुटलेले होते, कामधंदा गेलेला होता, नातेवाईकांकडे जायची सोय नव्हती. माझे जे दुकानदार होते ज्यांच्याकडनं मी माल घ्यायचो त्यांच्याकडे उधारं झालेलं, मला कुठंही जायला ठिकाण राहिलेलं नव्हतं. आणि इथले बांधव फक्त एकच आशेचा किरण होता की येत राहा म्हणले होते मला. त्यामुळं मला ही जागा ओपन होती की येत राहा म्हणते. इथं मला कोण हसलं नाही, काही नाही, काही नाही. पण मी इथं येत गेलो. इथं आल्यानंतर सुद्धा एकदा 3 महिन्यांनी ना एकदा 2 महिन्यांनी मी दारू पिलो. आणि मला असं वाटलं की इथं कोणतरी सांगेल पुढच्या मीटिंगमध्ये किंवा आताही सांगेल की 90 दिवस 90 मीटिंग करा. मला असं सांगितलं होतं 90 दिवस 90 मीटिंग करा. मी केलं होतं 90 दिवस 90 मीटिंग. आलेल्या दिवसापासून मी दारूपासून लांब राहिलो होतो. पण 100व्या दिवशी दारू पिलो होतो. माझ्या मनामध्ये आज विचार आला ना परत की यार हे लोक म्हणले की 90 दिवस 90 मीटिंग करा, मी केलं ना, कुठे सुटली माझी दारू. ह्या विचारांमध्ये मी होतो. पण मी लक्ष देऊन मीटिंग ऐकत नव्हतो. मीटिंग कशी करायची, कशी घ्यायची हे मला कळत नव्हतं. आणि इथं मीटिंग संपल्यानंतर कायम सांगतात की कोणाला काही प्रश्न आहे का. मी कधी प्रश्न विचारत नव्हतो. मदत मागा, मदत मिळेल असं म्हणत होते. मी ती मदतही मागत नव्हतो. शेवटी 3 महिन्यांनी एकदा आणि त्याच्यानंतर 2 महिन्यांनी एकदा दारू पिल्यानंतर मी एकदा मला संदेश यांनीच दिला होता मोहनरावांनी. मोहनरावांना म्हटलं मोहनराव मी इथं आलो 5 महिन्यामध्ये आहे ना मी 6 दिवस दारू पिलो. एकदा 3 महिन्यांनी 3 दिवस आणि 2 महिन्यांनी 2 दिवस. पण मला काय थांबता येत नाही म्हटलं. त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं तू एक काम कर, तू आला ना वर्गामध्ये की पहिलं प्रिॲम्बल वाचायला सुरुवात कर. प्रिॲम्बल वाचायला म्हटलं त्यांनी काय होणार आहे ना, मी ऐकतोच ना प्रिॲम्बल. म्हणजे रोज वाचतात मी पहिली प्रार्थना ते शेवटची प्रार्थना. नाही म्हटलं तू वाचायला सुरुवात कर मग तुला कळेल म्हणले की तुझी चूक कुठे होतीये. कारण म्हटले गंमत अशी आहे, तू कधी म्हणले डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये गेलाय का, ग्राहक पेठेत किंवा मोठमोठ्या दुकानात गेलायस का. गेलो म्हटलं. तू काय घेतलंस तिथं विकत. म्हटलं मला जे हवं होतं ते विकत घेतलं. म्हटलं अख्खं डिपार्टमेंटल स्टोअर नाही ना विकत घेतलंस. म्हटलं नाही. मग तू म्हटलं मीटिंगला येतो आणि ते डिपार्टमेंटल स्टोअर विकत घेतो म्हणले. जे काय तुझं घडलेलं नाहीये ते तू घेऊन जातोय म्हणते की माझं हे घडलं नाही, हे घडलं नाही, हे घडलं नाही. तू विचार कर की हे जे बांधव सांगतायत रोज 8-9 शेअरिंग ऐकतो त्यातलं नेमकं घडलंय काय तुझ्या बाबतीत ते तू घेऊन जायला लागशील. त्या दिवशी तू शेअरिंग ऐकायला तुझी सुरुवात होईल. ते तू घेऊन जायला सुरुवात कर आणि प्रिॲम्बल वाचायला सुरुवात कर म्हणते. मग मी आपलं प्रिॲम्बल वाचायला सुरुवात केली होती. त्याच्यातलं आत्ताच मी बांधवाशी बोलताना तेच म्हणत होतो की आमचा मार्ग निष्ठापूर्वक अनुसरल्यास. मी ज्या वेळेला हे वाचायला लागलो ना त्यावेळेला मला जाणवायला लागलं की मी इथं येतोय, शरीराने येतोय, मनाने येतोय का. हा माझा मला प्रश्न पडायला लागला की हा मार्ग इथं आहे हे सांगतात,
ए हा जीवन मार्ग आहे, त्याच्यावरती शेअरिंग ऐकतोय, स्पीकर मीटिंग ऐकतोय, पण माझी निष्ठा आहे का या इथं? हा मार्ग मी निष्ठापूर्वक अनुसरतोय का मी आपला नुसता येतोय, बाकडा गरम करतोय, चहा पितोय, खिशात पैसे असले तर किट्टी टाकतोय, नसली तर नाही पण टाकत आणि जातोय? तर निष्ठेचा अभाव होता माझ्याकडं. हा विचार ज्या वेळेला प्रियंबल वाचायला सुरुवात झाली ना, त्यावेळेला तो माझ्या मनामध्ये यायला लागला. आणि मग मी म्हटलं की या कार्यक्रमावर मी कुठेतरी श्रद्धा ठेवली पाहिजे. हे जे सांगतात एक उच्च शक्ती आहे, देव आहे, परमेश्वर आहे, आणि माझा तर म्हणजे या सगळ्या गोष्टींवरचा विश्वासच उडला होता. म्हणजे देवावर विश्वास होता की नव्हता हा प्रश्नच नव्हता. कन्फ्यूज अवस्था होती की ज्याचं उत्तर मला, मी बिग बुक ज्या वेळेला वाचलं त्यावेळेला आम्ही अज्ञेयवादीमध्ये त्याचं उत्तर मला मिळालं की परमेश्वर आहे का नाही, उच्च शक्ती, हा विश्वास माझा का नव्हता. तर परमेश्वर आहे या गोष्टीवर माझा विश्वास होता, पण तो ह्या बाकी सगळ्यांसाठी, माझ्यासाठी नाही, ह्या मताचा मी होतो. म्हणजे ज्या वेळेला हे वाचन, बिग बुकचं वाचन सुरुवात झाली, प्रियंबल वाचायला लागलो, प्रार्थना म्हणायला लागलो, त्यावेळेला ह्या गोष्टी एक मनामध्ये रुजायला लागल्या. प्रियंबल मधलं अजून एक वाक्य आहे की ज्याची उकल परत पुढे, मी ज्या वेळेला 1 मेला थांबलो त्या दिवसापासून आजपर्यंत थांबलो, 7.5 वर्षापूर्वी 1 मेला मी थांबलो, आणि त्या दिवसापासून आजपर्यंत थांबलोय, 7.5 वर्ष झाली मला जवळपास. की अर्धा पल्ला गाठण्यापूर्वी तुम्ही तुमची प्रगती बघून चकित व्हाल. तर हा अर्धा पल्ला कुठला? पण खरंच मी ज्या वेळेला हा निष्ठापूर्वक अनुसरला त्यावेळेला मग माझ्या लक्षात यायला लागलं की माझ्यात बदल व्हायला लागले. अन्यथा मी आहे ना, माझ्यामध्ये बदल करायलाच मी तयार नव्हतो. कुठलाही बदल मी माझ्यात करायला तयार नव्हतो, पण मग मी माझ्यामध्ये बदल करून घ्यायला सुरुवात केली. मग एक बांधवाचं शेअरिंग मला फार लागू पडलं. आमचा महेंद्र भाऊ म्हणायचा की अल्कोहोलिक अनोनिमसने मला काय दिलं? तर मला संवाद दिला. मी विचार करायचो, यार संवाद दिला म्हणजे काय दिलं? मी तर बोलतोच आहे ना, याच्याशी गप्पा मारतो, ह्याच्याशी गप्पा मारतो, ह्याच्याशी गप्पा मारतो, शेअरिंग करतो. पण मी असं त्याचं 2दा-3दा ऐकलं बरं का, की अल्कोहोलिक अनोनिमसने ना मला संवाद दिला, संवाद दिला, संवाद दिला. मी घरी जाताना आहे ना एकटा विचार करत जायचो की मला संवाद दिला म्हणजे काय दिला संवाद? याची उकल, या नुसता संवाद ह्या 3 अक्षरी शब्द आहे, पण ह्याची काहीतरी फोड नक्की असणार नाही या इथं. मला लक्षात आलं की अल्कोहोलिक अनोनिमसने मला काय दिलं तर सुसंवाद दिला. मी किती बोलावं, नाही तर पिल्यानंतर आहे ना माझी बॅटिंग अशी घरी चालायची की घरच्यांना वाटायचं त्याच्या आईला कधी हे थांबते आणि कधी बाहेर जाते. मी किती माफक बोलावं हा त्या संवादाचा अर्थ होता. की कंडक्ट करणाऱ्यांनी मला दिलेली वेळ असायची, कुठे गेल्यानंतर मी किती बोलावं, काय बोलावं, कुठल्या शब्दात बोलावं, ह्याला संवाद म्हणतात. नाही तर माझा जो संवाद होता ना तो एका वाक्यात 2 शिव्या असा संवाद होता. मी कुठले योग्य शब्द वापरावे ते बोलत असताना हा त्या संवाद या 3 शब्दाचा अर्थ होता. संवाद मला काय दिला अल्कोहोलिक अनोनिमसने? तर हा दिला, मी कधी बोलू नये, मौन कधी धारण करावं, हा त्या संवादाचा अर्थ होता. पण हा कळायला मला वेळ लागला. पण हे अल्कोहोलिक अनोनिमसने दिलं मला. मग काय झालं की मी मीटिंग कंडक्ट करत गेलो, शेअरिंग करत गेलो, माझा मीच अभ्यास करत गेलो. या इथं काय कोणी कोणाला अक्कल शिकवत नाही. मी या संस्थेत काय आलो तर मला आता चेअरमन म्हणले तसं मला इथं कोणी म्हणलं नाही तू दारू पिऊ नको, आम्ही पिली नाही आणि आज आमचं छान चाललंय. तू, त्यांनी सांगितलं की पिऊन आलं तरी चालेल, तू कसा येत राहा. मला इथं कोणी अक्कल शिकवली नाही म्हणून मी खरं येत राहिलो. म्हणजे मला सुरुवातीला जी कन्फ्यूज अवस्था होती का नाही की ही संस्था माझ्यासाठी आहे का नाही, आहे का नाही, पण मला इथं कोणी अक्कल शिकवली नाही. प्रत्येक जण म्हटलं मी इथं अक्कल शिकायला येतो, तसा मी पण इथं अक्कल शिकायला येतो. हा या इथला भाग होता. जसजसा मी शेअरिंग करत गेलो, कंडक्ट करत गेलो, तेव्हा माया एक लक्षात आलं की या संवादाचा अर्थ काय होता की माया बोलण्यामध्ये एक सिक्वेन्स पाहिजे. सिक्वेन्स बोलताना काय पहिलं बोलावं, काय नंतर बोलावं आणि काय त्याच्यानंतर बोलावं.
याचा मला माझ्या घरी म्हणजे माझ्या जातीय जीवनामध्ये जसजसा फायदा होत गेला तसा मी जिथे कामावर जायला लागलो का नाही, मी काम घेतो, माझा स्वतंत्र व्यवसाय, मी काम घेतो, तिथे गेल्यानंतर सुद्धा मी काय बोलावं काय नाही बोलावं, काय बोलावं ह्याच्यापेक्षा काय नाही बोलावं, काय टाळावं, म्हणजे डूज अँड डोंट्स इथं जे सांगत गेले ना त्याचा मला फायदा झाला. मी काय नाही बोलावं, मी इथे येत गेलो. बहुतेक बांधवांना मी बघितलं की ते व्यवस्थित राहत होते त्या आजच्या दिवसमध्ये वाचतात तसं मी टापटीप राहायला लागलो. अन्यथा मला आहे ना माझ्या घरी 10-15 शर्ट 10-15 पॅन्टी असूनही मला कंटाळा होता चांगलं राहण्याचा. मी चांगला राहत गेलो. इथं आल्यानंतर आहे ना माझे विचार बदलत गेले, माझा दृष्टिकोन बदलत गेला. गेल्या 6 वर्षामध्ये माझं माझ्या बायकोचं भांडण झालेलं नाहीये. या संस्थेमध्ये येतो म्हणून मला कोणी सांगितलं नाही तू बायकोशी भांडू नको म्हणून, पण इथलं एक वाक्य होतं की मी दुसऱ्याला बदलू शकत नाही, मी फक्त मला बदलू शकतो. आणि ते सुद्धा मी जे ठरवतो ना मला बदलायचं त्यातलं मी 65-70% वर नाही मी मला बदलू शकलो. मी 100 गोष्टी ठरवल्यानंतर 60-62 गोष्टींमध्येच मी मला बदलू शकलो. 100 गोष्टी बदलू शकलो नाही तर बायकोला कुठे बदलणार मी. ह्या गोष्टीचा परिणाम झाला, ती भांडतीये ना भांडू दे. मग काय झालं की मी मला बदलू शकतो दुसऱ्याला नाही, मग मी तिला बदलायला गेलो, बदलून टाकणं बंद करून टाकलं. नाही तर मी ठरवायचो आईनी कसं बोलावं, बायकोनी कसं बोलावं, माझ्या मुलीने काय म्हणावं, ह्यांनी कसं वागावं. याच्यामध्ये एक गोष्ट अब्सेंट होती, मी कसं वागावं. पण इथं आल्यावर काय झालं की मी कसं वागावं हे मी जरी ठरवलं ते वागत गेलो. भांडायला आहे ना किमान 2 लोक लागतात, किमान 2 लोक लागतात भांडायला. मी माझ्या बायकोच्या भांडणामध्ये मी मला वजा करून टाकलं. ती 4च्या वर आहे ना 5वं वाक्य जोरात बोलू शकत नाही, कारण मी जर भांडतच नाही. मला माझी मुलगी म्हणते बाबा तुम्ही सगळं तिचं ऐकून घेता. मी म्हटलं अरे तिचं मी सगळं ऐकून घेतो हे नक्की आहे, तसं वागत नाही कोण म्हणतं. मी मला पाहिजे ते वागतो, मला काय वागायचं याचं भान या संस्थेने दिलं. माझ्या बायकोनी किती बडबड करत मी तिचं ऐकतो म्हणजे मी काय तिचा गुलाम झालो. मला पूर्वी वाटायचं की मी तिला उत्तर दिलं नाही म्हणल्यावर मी गुलाम झालो का काय, तर तसं नसतं. मी तिचं ऐकतो, ती बडबड मी म्हणतो हे मला नाहीये ही बडबड ऐक. 1.5-2 वर्षापूर्वी बायको मला म्हणली की हल्ली तुम्ही जरा चांगले वागत असल्या कारणाने मला चांगलं वागणं भाग आहे. तिला माझ्यातला बदल जाणवला की मी भांडत नाही. म्हणजे ह्या वर्गामध्ये आल्यानंतर ही माझ्यामध्ये सुधारणा झाली. किंवा इथे जे सांगतात नीड्स आणि वॉन्ट्स, नवीन माणसांनी कोणीही काही टाकायचं नाहीये. मी नीड्स आणि वॉन्ट्स हे या इथं जे ऐकलं का नाही याचा उपयोग मला मी सेवेमध्ये आल्यावर जो झाला ना, तर ट्रेझरर खजिनदार म्हणून मी काम करायला लागलो ना, तो हिशोब ठेवायला लागलो. अन्यथा काय झालं की माझ्या धंद्याचा आहे ना मीच मालक असल्या कारणाने आहे ना माझा हिशोब कोण ठेवणार ना. माझं एकच गणित होतं, घरातनं बाहेर पडल्यानंतर घरी आल्यानंतर खिशातली रक्कम वाढली आहे ना, संपला विषय. एवढंच डोकं नीड्स आणि वॉन्ट. पण इथं खजिनदार झालो आणि हे नीड्स आणि वॉन्ट्स ज्या वेळेला ऐकायला लागलो ना त्यावेळेला मी माझा हिशोब लिहून ठेवायला लागलो सगळ्याच गोष्टींचा कामावरचा. आणि 2 दिवसानंतर तो हिशोब वाचायचा. मग नंतर हळूच विचार आला च्या आईला हे काम 4 दिवसाच्या ऐवजी 3 दिवसामध्ये झालं असतं राव, जरा लेबर वाचला असता एखाद दुसऱ्या दिवसाचं, 1-2 लेबर. म्हणजे हा खजिनदार म्हणून काम केल्यानंतर जी हिशोब लिहायची मला जी सवय झाली ना त्या इथं आल्यानंतर. अन्यथा मी इथे येण्यापूर्वी दारुडा होण्यापूर्वी माझा व्यवसाय चालू होता, मी इतका काटेकोर हिशोब कधी लिहिला नाही. पण तो हिशोब लिहिताना आहे ना मला जाणवायला लागले की अरे इथं आहे ना 10 रुपये जास्ती गेले, 10 रुपये आहे ना वाचू शकले असते. म्हणजे 2 रुपये बाचा आहे तो 2 रुपये कमाया म्हणतात का नाही, ते व्हायला लागलं इथं आल्यानंतर. खरी गोष्ट अशी सांगतो की मी दारुडा होण्यापूर्वी माझ्याकडे 17-18 कामगार होते, तरी माझ्याकडे पैसे शिल्लक राहायचे नाही. कारण ती जी अस्ताव्यस्तता होती ना माझी व्यवसायाची ती होती. इथं जी अस्ताव्यस्तता सांगितली जाते ना ती होती. आज 5-6 लोक आहेत कामाला,
त्यावेळेपेक्षा धंदा कमी आहे, पण भोकं बंद आहेत, गळती बंद आहे. आज माझ्याकडे पैसे शिल्लक राहतात. या वर्गामध्ये आल्यानंतर गेल्या 7.5 वर्षामध्ये काय अचिव्हमेंट असेल तर माझा तो टर्नओव्हर कमी आहे, कामगार कमी आहेत, कामं कमी आहेत, पण आज पैसे शिल्लक आहेत की जे दारुडा मी झालो त्याच्या आधी सुद्धा पैसे शिल्लक नव्हते. हे या वर्गामध्ये आल्यानंतर या गोष्टीचं ज्ञान आहे ना, या वर्गामध्ये आल्यानंतर मला व्हायला लागलं. माझे एक सामाजिक संबंध आहेत ना सुधारले. अन्यथा मला फार भीती वाटत होती, कारण मी अनेक लग्नांमध्ये अनेक कार्यक्रमांमध्ये ना दारू पिऊन गोंधळ घातलेले होते. मी लोकांमध्ये जाऊन आहे ना मिसळायला घाबरत होतो. मलाच ते कानकोंड वाटायचं. पण मी एक शेअरिंग ऐकलं पुन्हा नागरिक होताना, आणि माझ्या लक्षात आलं की तो शेअर करणारा सांगत होता की समाज आहे ना मला स्वीकारायला तयार असतो बरं का. त्यांनी मला माफ केलेलं असतं, चोर माझ्या मनातच असतो. तो कॉन्फिडन्स आहे ना या संस्थेने माझ्यामध्ये एक निर्माण केला की अरे जा बिंदास जा, लोक तुला स्वीकारायला तयार आहेत. पण मला असं वाटायचं की मी गेल्यानंतर तो माझ्याकडे बघतो म्हणजे हा पिलाय का काय, पण मी तर थांबलेलं आहे दारू बसून, पण तो माझ्यावरती शंका घेतोय म्हणून तो माझ्याकडे असं बघतो असं वाटायचं. पण ही ज्या वेळेला शेअरिंग ऐकली ना त्यावेळेला हे मनातले किंतु परंतु आहे ना एक एक सगळे लांब व्हायला लागले. या इथं आल्यानंतर या गोष्टी घडतात आजही. बरं या गोष्टी घडल्या तरी आज 7.5 वर्ष झाली तरी येतोय मी, कारण या इथं जो एक व्यक्तिमत्वातला बदल जो सांगितला जातो का नाही, आजही मला मान्य झालेलं आहे की आजही माझ्या अनेक चुका होतात. आजही मला हा आजार पूर्ण कळलाय का तर नाही कळलेला. आणि या इथे आल्यानंतर एक शिवाभाऊ जे कायम शेअरिंगमध्ये वाक्य वापरतो की इथं आल्यानंतर आहे ना की एक उच्च प्रतीचा स्वाद मिळतो, एक हायर टेस्ट मला मिळते. ती हायर टेस्ट मला मिळते इथं आल्यानंतर. ती काय मिळते हे एक प्रत्येकाची हायर टेस्ट वेगळी असू शकेल. मला मिळालेली एक हायर टेस्ट काय असेल तर ती मी माझ्यात बदल करतो, त्याचं मला एक हॅपीनेस मिळतो. या इथे मला माझ्या चुका कळतात, त्या मला दुरुस्त करता येतात. ही एक हायर टेस्ट मला मिळते. इथले बांधव त्यांचे चेहरे बघितल्यानंतर आहे ना मला एक हुरूप मिळतो. हा चहा पिऊन दारू थांबते गे. ही एक हायर टेस्ट आहे ना या इथं आल्यानंतर मला मिळते. इथं चांगली चांगली वाक्य ऐकायला मिळतात आणि ज्यांनी ही वाक्य जगलेत त्यांच्या तोंडून ती ऐकायला मिळतात. म्हणजे आमच्या मकरंद काकांचा मी आवर्जून उल्लेख करीन की त्यांनी एक वाक्य सांगितलं होतं की इथे आल्यानंतर आहे ना मला माझ्या लायकीपेक्षा जास्त आणि माझ्या अपेक्षेपेक्षा कमी मिळतं. मग मला इथं आल्यानंतर काय करायला पाहिजे तर मला एकच काम आहे, माझी लायकी वाढवायची, कारण लायकीपेक्षा जास्त मिळतं. मग माझी लायकी कशी वाढवायची तर या इथं आल्यानंतर ती माझी लायकी वाढायला लागली. माझी वैयक्तिक लायकी कशी वाढली तर मी आजचं काम उद्या करू, उद्याचं परवा तेरवा, वेळ न पाळणे, ह्या सगळ्या गोष्टी आहे ना माझ्या बंद झाल्या. मी वेळ पाळायला लागलो इथं आल्यानंतर. मी 2 व्यवसाय करतो, त्याच्यामधला एक व्यवसाय जो आहे तो मी एक स्वतंत्ररित्या करतो, त्याला वैयक्तिक करतो. तो मी दिवसात आळमटळम करत आहे ना माझे एक 2 कॉल व्हायचे, पैसे मिळायचे 2 कॉलचे. पण मी ज्या वेळेला वेळ पाळायला लागलो का नाही सहजगत्या 3 व्हायला लागले. माझी लायकी कशी वाढत जाते तर मी वेळ पाळायला लागल्यानंतर आहे ना की माझा टाईम वाचायला लागला. मी ज्यांच्याकडे जाणार आहे ना त्यांना फोन करायला लागलो की मी निघालोय, एक 10 मिनिटात पोचीन. म्हणजे जेवढा माझा वेळ किमती आहे ना तेवढ्याच समोरच्याचा वेळ किमती आहे ना, ह्या गोष्टीची जाणीव आहे ना या वर्गाने करून दिली. मला वाटायचं पहिली प्रार्थना ते शेवटची प्रार्थना 5 मिनिटं आधी वर्गात, या गोष्टी मला कळायच्या नाहीत. पण ज्या वेळेला मी हे पाळायला लागलो ना
त्यावेळेला ना 2च्या जागी 3 कॉल व्हायला लागले. साहजिकच पैसे जास्ती मिळायला लागले ना. 3 कॉल म्हटल्यावर 2च्या ऐवजी 3 कॉल झाल्यावर 3 कॉलचे पैसे जास्तीच मिळतात. ती प्रगती होती, ती लायकी वाढते. मला मोहनरावांचं एक वाक्य आहे ना, हे कायम मला ते आयडेंटिफिकेशन मिळाल्यामुळे ना मला ते हसायला यायचं. कायम ते बऱ्याचदा वाक्य वापरायचे. आता हल्ली ते वापरत नाहीत वाक्य. ते मला म्हणायचे की अरे संजय, तू मीटिंग कंडक्ट करतो ना, तर 10 मिनिटं वर्गामध्ये आधी येऊन बसत जा. ज्या दिवशी तू मीटिंग कंडक्ट करतो त्या दिवशी वर्गामध्ये 10 मिनिटं आधी येऊन बसत जा. त्यांनी असं होतं म्हणले की तो बाक, तो वर्ग, तो फळा, ह्या सगळ्याशी तुझी एकरूपता येईल. म्हणजे काय होईल म्हणले की तू पळत पळत येतो. 6:15ला आमची मीटिंग असायची. मी अगदी 6:15ला येणार, पहिल्या प्रार्थनेच्या आधी येणार, वर्गात येणार. पण म्हणले तू त्याच्या बाहेरचे विचार, गाड्या, कोणी कट मारलाय, हे सगळे विचार जर तू 10 मिनिटं आधी आलास ना तर हे कट होतात. म्हणजे मला माझी लायकी कशी वाढली याच्यासाठीचं मी आयडेंटिफिकेशन बोलतोय. तर तू 10 मिनिटं वर्गात आधी आलास ना म्हणले तर तुझी एकरूपता या वर्गाशी होईल. तुला एक भान येईल की आज मला मीटिंग कंडक्ट करायची आहे. आजचं डेली रिफ्लेक्शन तू सकाळी जरी वाचलं असलं तरी त्याचं एक चिंतन मनन होतं आणि तुला एक चांगली मीटिंग कंडक्ट करता येईल. मी अनेक वर्ष, 1.5 वर्ष मीटिंग कंडक्ट केली. मी कशी केली, मी एन्जॉय केली मीटिंग कंडक्ट करणं. आज हे माझा तो आवडीचा भाग आहे. मी चांगली कंडक्ट केली की नाही हे बाकीचे बांधव म्हणतील, पण मी हे करायला लागलो. आणि त्यावेळेला मला एक गोष्ट लक्षात आली की मी प्रत्येक वेळेला शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, प्रत्येक वेळेला परीक्षेला सुद्धा 3ऱ्या घंटेनंतर गेलेलो आहे वर्गात. म्हणजे मला ते आयडेंटिफिकेशन नक्की मिळालं की मी हुशार होतो का, तर नक्की होतो. पण मी असा काहीतरी विचित्र माझा जो स्वभाव होता ना की ती वर्गात जाणे, ती एकरूपता होणे, ह्याच्यात तो टायमिंग माझ्या चुका ज्या आहेत ना लक्षात येण्याच्या त्या ह्या माझ्या लक्षात आल्या. मी 10 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं आधी वर्गात येऊन बसायला लागलो. माझ्याकडे कंडक्ट करायची असेल ना त्यावेळेला मी बऱ्याचदा आहे ना वर्गात येऊन बसायचो. त्या पहिल्या वाकावर बसायचो की आज मी मंगळवार घेतलेला आहे बसायचा. मी कोणाशी काही बोलायचो नाही. आणि माझी जी ती एकरूपता व्हायची ना, त्यांनी त्या दिवशीची मीटिंग मी नक्की आनंदाने कंडक्ट केली, आनंदाने ऐकली आहे, पुढं बसून ऐकली आहे. कंडक्ट करण्याचा जो फायदा झाला ना तो हा झाला मला इथे आल्यानंतर की हे माझ्यासाठी आहे का, तर ते कंडक्ट करण्याचा इतका फायदा झाला की कंडक्ट करताना त्या बांधवाच्या शेअरिंगवर मला 2 मिनिटं बोलून पुढच्याला ती कनेक्ट करून द्यायची असायची. त्यामुळे त्याचं शेअरिंग आहे ना मला नीट ऐकायला लागायचं. त्यामुळे त्याच्यातल्या 2 वाक्यात की जसं मोहनराव म्हणले की याच्या शेअरिंगमधनं मी काय घेतलं असं ते बोलतात, बरेच कंडक्ट करणारे बोलतात. तर मला त्याच्यासाठी आहे ना कंप्लीट नाही. तर मी काय करणार, मागच्या वाकावर बसणार, खिडकीतनं इकडे तिकडे बघणार, अर्धवटच त्याचं शेअरिंग ऐकणार. तो अर्धा संदेश येणार, त्याचा काय उपयोग नसतो. पण कंडक्ट केल्याने काय झालं की माझं अटेन्शन जे आहे ना ते समोरच्या बांधवांनी, ती एकरूपता, ते अटेन्शन, लिसन टू लर्न, ह्याचा मला माझ्या कामामध्ये उपयोग झाला. ज्या वेळेला मी बऱ्याचदा कोटेशन द्यायला जातो का नाही माझ्या कामावरती, त्यावेळेला त्या कामाच्या इथे ना मी 5-10 मिनिटं आधी जाऊन थांबतो. त्यामुळं माझे बाकीचे विचार जे आहेत ना, मग घरात बायकोनी काही कटकट केलेली आहे का, हे आणायला सांगितलं आहे का, रस्त्यात 2 जण कट मारून गेलेले आहेत, माझा जो तो टेम्पो आहे ना तो त्या कामावरती गेल्यानंतर 10 मिनिटं स्थिर झाल्यानंतर त्या कामाविषयीचा टेम्पो एक तयार होतो. हे बाकीचे विचार कट होतात. नाहीतर हा टेम्पो मला ते काम मिळून देण्यासाठी उपयोगी ठरतो. त्या कामाशी ती जी एकरूपता आहे की 10 मिनिटं मिटिंगला आधी येऊन बसणे वर्गामध्ये, ती एकरूपता आहे ना ती माझी कामावर, जे इथं शिकलो ते मला कामात, घरी, सगळीकडे स्वतःसाठी जे उपयोगी पडतं त्याचं मी हे उदाहरण सांगितलं. की त्यामुळे झालं असं की एका ठिकाणी मी कामासाठी गेलो, मी एक अनुभव नक्कीच शेअर करीन की एका ठिकाणी मी कामासाठी गेलो आणि मी माझं कोटेशन दिलं आणि ते एका संस्थेचं काम होतं. मी त्यांना सांगितलं व्यवस्थितपणे की तुम्ही जे बजेट सांगताय
त्या बजेटमध्ये हे जे काम आहे हे हलक्या मटेरियलचं किंवा दुय्यम तिय्यम क्वालिटीचं होणार आहे. याच्यासाठी हे बजेट आहे आणि हे असं आहे, तुम्हाला 20-25% अधिक खर्च केल्यानंतर हे काम तुमचं चांगलं होऊ शकेल, असं मी तिथे त्या संस्थेमध्ये जाऊन बोललो. ते बोललो, चहा बी पाजला त्यांनी. ते म्हणले हे संस्थेचं काम आहे, म्हणले एक 5-50 जणांचे मिळून काम आहे, त्यामुळे हे ठरलेलं बजेट आहे. हे काम म्हणले दुसरं कोणी करेल या रेटमध्ये. मी म्हणलं मी नाही करणार, तुमच्या ह्या रेटमध्ये मी काम करणार नाही म्हणलं. याला 25% एक्स्ट्रा पैसे तुम्ही वाढवत असाल तर करीन. ते मला म्हणले की तुम्ही एवढं सांगितलं ना डिटेल, म्हणले तुम्हाला भेटून म्हणले मला आनंद झाला. म्हणजे मी दारुडा नव्हतो ना तेव्हा पण असं वाक्य कोणी बोललेलं नव्हतं मला. म्हटलं तुम्ही ज्या पद्धतीने मला समजावून सांगितलंय, माझं ज्या वेळेला वैयक्तिक काम असेल ना मी नक्की तुम्हाला सांगेन, कारण तुम्ही जे पटवून दिलेलं आहे म्हणले ते इतकं क्लिअर आहे. मी म्हटलं बघा, तुम्हाला तिसऱ्या क्वालिटीत काम करून पाहिजे असेल ना तर कोणी करून देईल, मी नाही करणार. पण त्या व्यक्तीने आहे ना ॲप्रिशिएट केलं माझं बोलणं आणि ते म्हणले माझं वैयक्तिक काम तुम्हाला देईल आणि तुम्हाला भेटून आनंद झाला. ही वाक्य मला अल्कोहोलिक ॲनॉनिमसमध्ये मीटिंग केल्यानंतर गेल्या 7.5 वर्षात ऐकायला मिळाली की ठीक आहे, हा व्यवहार तुमचा माझा जमला नाही, तुम्हाला काम दिलं नाही, तुम्हाला भेटून बरं वाटलं. ही वाक्य 7.5 वर्षामध्ये किमान 22 जणांकडनं तरी नक्की आहे की जी मी माझ्या आयुष्यात ऐकली नाही. माझी खूप इच्छा असायची की कोणीतरी मला चांगलं म्हणावं, यार मी चांगलं आहे, पण म्हणायचंच नाही ना. म्हणजे आजही कोणीतरी चांगलं म्हणावं म्हणून मी हे करतो असं नाही आहे. ह्या मार्गावर चालल्यानंतर आहे ना मला चांगलं म्हणतात आणि मग मला बरं वाटतं आणि त्यासाठी मी येत असतो. धन्यवाद मला बोलायला संधी दिली. थँक्यू. छान केलं रे तू शेअरिंग. हां, म्हणजे हे माझ्यासाठी आहे का? तर हो आहे माझ्यासाठी. का आहे तर त्यांनी आत्ता जे सांगितलं त्याप्रमाणे आपल्यातल्या प्रत्येकाला बरं का, आपल्यातल्या प्रत्येकाला चांगलं वागायची, चांगल्या पद्धतीने मोठं व्हायची इच्छा असते, परंतु ते जमत नव्हतं. म्हणजे आपल्या मनासारखं वागता येत नव्हतं मला, म्हणजे रिझल्ट मिळत नव्हते. कारण ना मी स्वैराचारी होतो. स्वैराचारी होतो याचा अर्थ लगेच काय बाईबाजीच करायचो किंवा पत्तेच खेळायला जायचो असं नाही, पण मनात आलं की ती गोष्ट करून टाकायची. मी इथं आल्यानंतर आधी विचार करायला शिकलो की एखादी गोष्ट करण्यापूर्वी ती माझ्यासाठी आवश्यक आहे का, जर असेल तर कितपत आवश्यक आहे आणि कधी करणं आवश्यक आहे. आणि तिथनं माझं जीवन बदललं. आत्ता संजयराव जे सांगत होते की ए माझ्यासाठी आहे का, तर एचा फुलफॉर्म हा जरी अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस असला तरी आमच्या अभ्यंकरांनी सांगितलेला अजून एक फुलफॉर्म आहे, तो म्हणजे अल्टर्ड ॲटिट्यूड. माझा स्वभाव बदलत जातो, माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत जातो, माझे अपमान होणं बंद होतं, म्हणजेच मी मानाने जगायला लागतो आणि आपोआप होत नाही. ते इथं येत राहिल्यानंतर मी माझ्यात नेमके काय बदल केले पाहिजे हे मला इतरांच्या वागण्या बोलण्यातनं समजायला लागतं. नुसतं याच संगतीमुळे एवढं बदललं जातं. आपण म्हणतो ना, जशी संगत तशी पंगत, नाही का? म्हणजे ज्या लाईनीत उभं राहशील तिकडं साबुदाणा खिचडी आहे रे, की चालला तिकडं साबुदाणा खिचडी, अरे इकडे जिलबी आहे ना. पण एकदा ती साबुदाणा खिचडीच्या लाईनीत उभा राहिला की मग जिलबीकडे दुर्लक्ष. इथं आल्यानंतर आपल्यासमोर व्हरायटी असते. मला नेमकं काय बनायचं आयुष्यात, मला पैसेवाला बनायचं. किती पैसे मिळवायला पाहिजेत तुला,
कुठं सांगता येते. मला भरपूर मिळवायचे नाही का, म्हणजे पैसे तर मजबूत मिळवायलाच पाहिजेत ना. अरे मजबूत म्हणजे किती पण, आणि ॲट व्हॉट कॉस्ट. मानसिक शांतता, कौटुंबिक शांतता, सामाजिक स्वास्थ्य घालवून पैसे कमवायचेत का? या सगळ्याचं भान माझ्यासारख्याला या संस्थेत आल्यावर येतं. कारण नुसतंच पैशाच्या मागं लागायचं आणि रात्री 2:30 वाजेपर्यंत कॉम्प्युटर गेम खेळत बसायचं, मरणार बेटे तू. कारण झोप पूर्ण नाही झाली की दुसऱ्या दिवशी कामावर परिणाम होणार. मग काय करायचं? तर आता मला माझं जीवन व्यवस्थितरित्या जगण्यासाठी ते म्हणले आत्ता त्याप्रमाणे स्वतःत नेमके काय बदल केले पाहिजेत हे समजायला लागतं. म्हणजे मी जसं वेळ पाळली पाहिजे असं ते सांगत होते, तसं मी झोपेची वेळ पाळली पाहिजे. मोबाईल माझ्यासाठी आहे, मी मोबाईलसाठी नाही, हे कळलं पाहिजे मला. का अजूनही मी आपला 12 वर्षाच्या पोरासारखंच वागतोय. तसं करून उपयोग नाही. मी घरच्यांना वेळ दिला पाहिजे. घरच्यांना वेळ दिला पाहिजे म्हणजे मग बघितलं की आता त्यांच्याबरोबर अमिताभ बच्चनचा 3 तास शेजारी बसून सिनेमा बघितला बायको बरोबर. याला वेळ देणं नाही म्हणत. समोरच्याच्या भावनांची कदर केली पाहिजे, त्यांना बोलायला संधी दिली पाहिजे. अदरवाईज मी म्हणजे एकदा बोलायला लागलो की चाललो आपला 90च्या स्पीडनी बोलतोच आहे. दुसऱ्याला बोलूच द्यायचं नाही मी. कारण एक तर लावलेली असायची आणि लावलेली नसली तर तिने माझ्या लावण्याबद्दल बोलू नये म्हणून मी दुसरीकडे विजय वळवायचो काहीतरी. उगाच आपलं उंटाच्या गालाचा मुका. कशाला रे? तू नको काय काळजी करू, मी आहे ना. तू नको काय काळजी करू, मी आहे ना. तू नको काय काळजी करू, मी आहे ना. एक दिवशी बायको म्हणली राव शेवटी मला, अरे तू आहे म्हणूनच काळजी आहे असं म्हणली मला. म्हणजे मी स्वतः माझ्या घरच्यांसाठी काळजीचा विषय बनून राहिलो होतो, जरी दारू पीत नसलो तरी. मग आता काय करायचं? मग आता मी माझ्या बायकोवर प्रेम करतो, माझ्या मुलांवर प्रेम करतो. अरे पण प्रेम करतो म्हणजे काय करतो तू नेमकं? तर प्रेम कसं व्यक्त करायचं हे इथं आल्यानंतर शिकायला मिळतं. इथं आल्यानंतर एक समाधानी जीवन चालू होतं. तसं आता गेली 6 वर्ष समाधानी जीवन जगणारा आज ज्याचा प्रॉपर डे आहे त्या अमोलला सांगणारे मी शेअरिंग करायला. या अमोलराव, बोला तुमची गोष्ट सांगा. नवीन बांधव आहे, चल बोल. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अमोल, मी एक बेवडा आहे. परमेश्वराची कृपा तुम्हा बांधवांची साथ म्हणून दारूच्या घोटापासून आजच्या दिवस राखलो होते. सर्वप्रथम सगळ्या बांधवांचे मी आभार मानतो की तुमच्यामुळं मला हे 6 वर्ष पूर्ण झाले, आजचा दिवस बघायला मिळाला. नाहीतर माझ्या एकट्याच्या बाळावरती शक्य नव्हती ही गोष्ट. आणि दारू माझ्या जीवनातनं जाईल किंवा म्हणजे त्या दारूपासून मी लांब राहू शकतो ही संकल्पना म्हणजे माझ्या डोक्यात पण येत नव्हती त्या वर्गात येत तोपर्यंत. कारण दारू सुटणार किंवा थांबणार हे आता मला वाटलं होतं की मी मेल्यानंतरच आता काय विषय विचारू. कारण मी 22 तारीख आहे, त्या दिवशी 7:30 पर्यंत अक्षरशः वैतागून तो दिवस आठवते मला की मी एवढं ते कर्जवाले घरी येऊन त्रास देत होते. परत बायको निघून गेलेली होती आणि त्या वैतागामध्ये काम सुचत नव्हतं आणि दारू प्यायला पैसे नव्हते माझ्याकडं. अक्षरशः 10 रुपये दिलेले होते, ते 10 रुपये घेऊन मी सकाळी सारसबागच्या मंदिरात गेलेलो होतो आणि त्या मंदिरात जाऊन अक्षरशः देवापुढं म्हणलं, देवा काय अवस्था करून ठेवली माझी. एक तर मरण तरी दे मला, नाहीतर आहे ना मला ह्यातनं सोडव. कारण दारू थांबणार नाही आणि दारू पिलं की प्रॉब्लेम वाढायचे. दारू पिलं की जे मला करायचं होतं ते गोष्टी होतच नव्हत्या. मला ती प्यावीच लागायची दारू संध्याकाळ झाली.
आणि ती इतकी भयानक होती, त्रास देत होती मला. मी त्या देवाला म्हणलं की बाबा मला आहे ना पिता पिता तरी मरण येऊ दे, नाही तर कसं यायचे तसं मरून येऊ दे. मी त्याच्या आदल्या दिवशी मी आत्महत्येचा पण प्रयत्न केला होता. मी हायवेला वेड्यागत चालत होतो आणि कुठल्या गाडी खाली जाऊ याचा विचार करत होतो. आणि जसं मला इथला मेसेज मिळाला, म्हणजे जे आपले बांधव आहेत आणि ते आमचे काकाचे आहेत, तर त्यांच्याकडं बघत होतो की यायला हे वर्षभर झालं दारू पीत नाही आहेत, माझ्यापेक्षा जास्त पीत होते सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून. यांच्यात बदल होऊ शकतो, तर काहीतरी इथं घडतंय. तर त्यांना मी सहज म्हणलं होतं की मला मीटिंगला नेता का. मी आदल्या दिवशी रात्री म्हणलेलं होतं. ते म्हणले उद्या तयार राहा 7:30ला. आणि मी विसरून गेलो होतो आजच्या म्हणजे या 22 तारखेला 22/2018 आणि संध्याकाळी 5-5:30 वाजले आणि मी तिथं त्या सारसबागेमध्ये बसलेलो होतो. तिथं बघत होतो ते कोणी भेळ विकते, कोण फुगे विकते, आणि ते दुपारचा टायमिंग होता. आणि असं वाटत होतं की मला ती लाचारी मला अशी दिसत होती. मी हे काम पण करू शकत नाही आहे. मी घर पण म्हणजे मला 2 घरी मुलं आहेत, आई आहे, त्यांना दर 2 रुपये कमवून देऊ शकत नाही. मी त्यांचेच पैसे हिसकावून घेऊन दारू पितोय. त्याची मला लाज वाटायची मला. आणि ही विकृती काय माझ्या म्हणजे निघत पण नव्हती मला ती विकृती. आणि त्या विकृतीचं करायचं काय. तर जेव्हा ही जी उत्तरं मी सगळंच इथं बरंच साठून आलेलो होतो डोक्यामध्ये. आणि जेव्हा मला 6:30 वाजता मला त्या आपल्या बांधवांनी 6:30 वाजता मला म्हणले कुठे आहेस तू. मी म्हणलं बसमध्ये. तर मला म्हणले उतर तिथं फन टाईमच्या इथं. मग तिथं उतरलो आणि असेच आपले 2-3 बांधव होते, ते गाडी घेऊन आलेले होते आणि मला म्हणले बस गाडीवरती. आणि गाडीवर बसून मी पहिली जी वारजेला मीटिंग केली. मीटिंग केल्यानंतर तिथं मला पहिल्या दिवशी काही समजलं नाही तिथं, पण एवढं लक्षात आलं की इथं दारूविषयी बोलते ते. आणि काहीतरी इथं नाही का दारूच्या ह्याच्या बाबतीत काहीतरी सांगतील, म्हणजे नाही का मला काहीतरी सोल्युशन मिळेल किंवा काय. म्हणून मी बसून ऐकत होतो. आणि ऐकायला लागल्यानंतर तो प्रवास म्हणजे आहे ना काही बांधव शेअरिंग करत होते. आणि ती शेअरिंग करत असताना आहे ना माझ्या डोळ्यातनं गळागळा पाणी यायचं. कारण मला असं वाटायचं की मी जे वागलो आहे तो हा कसं काय बोलू शकतो. मला ते माझ्यासाठी वेगळंच होतं ना. आणि त्यांनी त्याच्या जीवनामध्ये घडलेली ती घटना आणि तो मला सांगतोय आणि स्वतःला दारुडा म्हणून घेतोय. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि ही जी गोष्ट मला आहे ना ती बघितल्यानंतर ती अट्रॅक्ट करायला लागली. आणि बाकीचं मला इथं आल्यानंतर ती गोष्ट सांगितली होती की नाही का 90 दिवस 90 मीटिंग करून 91व्या दिवशी ठरवा की तुम्हाला दारू ही समस्या आहे का. मला असं बाहेर आल्यानंतर ते सांगायचे बांधव. पण मला समस्याचा विषय नव्हता का, कारण मी सगळाच रस्ता तळायला गेलेलो होतो. पैशाच्या बाबतीत गेलेलो होतो. परत कुटुंब माझं उद्ध्वस्त झालेलं होतं. सामाजिक प्रतिष्ठा सगळी गेलेली होती. परत माझ्या शरीराची शरीर मला साथ देत नव्हतं. माझं वजन 38 किलो वजन झालेलं होतं. या अवस्थेमध्ये म्हणजे नाही का ती काय म्हणतो ना आपण नग्न भग्न अवस्था, या अवस्थेत आलो होतो. आणि मला ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि जे मग इथं मी मला सांगितलं की इथं फक्त आहे ना आम्ही सांगते ते ऐक आणि तुझं डोकं लावू नको, तुझं डोकं चालू नको. आणि मी ऐकायला लागलो. म्हटलं ऐकून तर बघू ना. असं तसं आयुष्याचं माझं हे झालेलंच आहे, तर यांचं ऐकून तर बघू. आणि ह्या भूमिकेवरती मी चालायला लागलो. आणि एक दिवसांनी माझे 90 दिवस झाले. 90 दिवसामधला किस्सा सांगतो की 90 दिवसामध्ये मला मी ज्या काय दारूपासून लांब राहतोय, इथं येतोय मीटिंगला, दारूपासून लांब राहतोय. पण जी विड्रॉल होते ते मला संध्याकाळी घरात दारू न पिल्यामुळं भयंकर बरेच वर्ष मी 5 वर्ष कंटिन्यू सकाळपासून संध्याकाळपर्यंत दारू प्यायचो. तर त्याचे विड्रॉल मला एवढे त्रास द्यायचे की संध्याकाळी मला आहे ना कसं तरी घाबरल्यागत व्हायचं किंवा स्वप्न पडायची. थंडीच्या दिवसात गरम व्हायचं मला आणि फॅन पडतोय का अंगावरती असं जे भास व्हायचे मला. आणि अशा ह्याच्यामध्ये मला
असं वाटत होतं की हे घडतंय राव, मग आता इथं काय कुणाला विचारलं ना. आणि इथं बांधव होते की ते म्हणले होते की तुला अर्ध्या रात्रीत जरी मदत लागली ना तरी फोन कर. मी रात्रीच्या 2 वाजता पण फोन केलेले आहेत बांधवांना. अरे झोप येत नाही बाबा, काय करू, दारू तर प्यायची नाही आहे. तर ते मला सांगायचे, माझ्याशी 1-1 तास बोलत राहायचे. आणि ते हळूहळू माझं ते नॉर्मलशीला यायचो मी आणि झोप लागून जायची मला. आणि असाच बराच काळ गेलेला की नाही का असं परत रस्त्यावरनं जाताना दारू न पिता सुद्धा आहे ना, गाडी शेजारून गेली तरी मी डचकायचो. आणि डचकल्यानंतर मला असं व्हायचं की गाडी मला नाही का धडकती का काय, अशी म्हणजे ते विड्रॉल मला यायचे. आणि अशा या असल्या प्रसंगाला मी दारू पिऊनच फेस केलेलं होतं. असं काय भीती वाटली किंवा असं काय भयानक स्वप्न पडलं किंवा कुठं एखाद्या प्रसंगाला फेस करायचं असेल किंवा अगदी घरामध्ये पैसे मागायचे असतील तरीसुद्धा मला थोडी का होईना प्यायला लागायची. आणि आता हे न दारू पिता मला हे सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. आता ह्या गोष्टींसाठी मला इथल्या बांधवांनी एक छोटे टूल्स सांगितले की बाबा एक काम कर, 1 डे ॲट ए टाईम ठेव. 1 दिवसाचा कार्यक्रम आहे ना, तर आजच्या दिवसात जेवढं जमल तेवढं कर, हां जेवढं जमल. आणि जास्त डोक्याला ताण घेऊ नको. आणि मी ठीक आहे म्हणलं यांचं ऐकू. मग कामाचा विषय नव्हता, माझ्या हातात काम राहिलं नव्हतं. मी व्यवसाय बंद करून टाकलेला होता. परत आता मला व्यवसायात कोण घेईल का नाही याची गॅरंटी नव्हती. मग आपल्या इथे एका बांधवानीच मला त्याच्या कामामध्ये घेतलं. त्यांनी त्याच्याबरोबर राहून मग मला आपल्या बांधवांमध्ये पण राहिल्यागत झालं. आणि माझा प्रवास पण चालू झाला. आणि तो सांगायचा मला की गडबड करू नको, की काही करायची नाही. आणि हळूहळू मला त्या गोष्टींचे उलगडे व्हायला लागले की तो का म्हणायचा की बाबा गडबड करू नको, पहिले एक काम कर नंतर मग दुसरं काम कर. म्हणजे ते टप्प्याटप्प्याने. नाहीतर मी गोंधळून जायचो. एकदम 10 कामं हातात आली की मला कसं करायची ते सुचत नव्हतं. पण मला ते एक सूत्र तर म्हणतात ना आपल्याला, तो म्हणायचा की तू आत्ता तुला कुठल्या टप्प्यावरती जायचे तेवढाच विचार कर, तुला पल्ला गाठायचे ते नाही बघायचं. तुला आत्ता हे तसंच कामामध्ये पण ठेव की आत्ता आहे ना तुला काय करायचं आहे, आत्ता तुला 2 किलोमीटर जायचं आहे ना, तर 2 किलोमीटरचाच विचार कर. आणि तिथं गेल्यानंतर तिथून पुढच्या 2 किलोमीटरचा विचार. आयला मला ते सोपं गेलं. आणि ते सांगितले ना मग इथं इझी म्हणजे हळूहळू आपल्या घडत जातात त्या गोष्टी. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे ओल्ड मेंबर आहेत त्यांची मदत झाली मला. त्यांना मी जाऊन विचारायचो की बाबा मला काय नाही का काय होते. मी मोहनरावांना पण एकदा आहे ना फोन करून विचारलं, अहो म्हणलं मला 90 दिवस होऊन गेले पण ते झोपेचा काय प्रश्न निभत नाही, मला सकाळी 6 वाजता तर कामावर जायला लागते. त्यांनी मला सांगितलं की एक काम कर, तू मला फोन कर, मग तुला मी सांगतो काय करायचं. आणि मी संध्याकाळी ते प्रामाणिकपणे फोन केला आणि त्या दिवसापासून माझ्या झोपेचा पण प्रश्न मिटाला. म्हणजे इथं आहे ना मला काही गोष्टी आहेत ना सहज सोप्या मिळायला लागल्या, पण त्यासाठी मला माझ्या मनातलं व्यक्त व्हायला लागलं. आणि परत माझ्या कुटुंबाची समस्या होती. इथं आल्यानंतर माझ्या डिवोर्सचं प्रकरण चालू झालं. बायकोनी लगेचच 2-3 महिन्यामध्ये डिवोर्सचं नोटीस पाठवली. मला राहायचं नाही तुझ्याबरोबर, मुलांनी राहते, तू का गोंधळ घाल. कारण तिला विश्वासच ठेवलेला नव्हता मी, तिने परत यावं असं काहीच ठेवलेलं नव्हतं. तर आणि मला ते कोर्टाचं फेस करायचं आहे. तर मला कोर्टाच्या ह्याला पण आहे ना मला बांधव माझ्याबरोबर आले. ते म्हणले की आपला बांधव बरोबर असू दे, म्हणजे तुला हे व्हायचं नाही. तिथं काही एखादा कुणी बोललं काय झालं, त्या प्रसंगामध्ये मला बांधवांची मदत झाली. परत मीटिंगला जायचं. कधी कधी असं व्हायचं की आता पैसे इथं कर्जवाल्यांचे पैसे द्यायचे का मीटिंग करायची, अशा 2 दुविधामध्ये होतो. तर तिथं बांधव काय करायचे की बांधव मला आहे ना म्हणायचे एक काम कर, जी तुला मीटिंग करून काम करता येईल असं काम बघ. मग मी त्या पद्धतीने काम बघितलं. आज मी 6 वर्ष झालं मला त्या कामामध्ये आहे ना मी जिथं काम करतोय तिथं कामामध्ये पेमेंट कमी आहे, पण आज मला रोज मीटिंग मिळते. मी रोज कुठं ना कुठं तरी मीटिंग करतोय. आणि असं नाही आहे की मी ते जास्त पैसे कमवले म्हणून माझं सगळं व्यवस्थित होईल.
मला इथं कळलं की इथं मनस्थिती ठीक असेल ना तर तुझी परिस्थिती ठीक व्हायला वेळ लागणार नाही. मग हळूहळू माझ्या त्या घरामध्ये पण आहे ना माझं खर्चाचं नियोजनावरती माझं हे व्हायला लागलं. परत माझ्या मिसळणं यांच्यामध्ये बांधवांमध्ये आज बऱ्यापैकी माझे ग्रुपचे मेंबर झाले ते आणि माझं वेडेपण आहे ना म्हणजे मी त्या बांधवांना त्रास द्यायचो की असंच का आणि ते माझ्यासाठी ते न चिडता मला उत्तर द्यायचे आणि माझ्या मनातलं ऐकून त्यांना कळायचं की याला काय बोलायचं आणि बोलू दे याला व्यक्त होऊ दे आणि ऐकत बसायचे राव. ते सचिन झालं त्याच्या दुकानावर मी 2-2 तास बसायचो. ह्याला फोन करून कामावरनं तासभर फोन करायचो रोहनला आणि ते ऐकायचे. ते म्हणायचे ठीक आहे रे हेही दिवस जातील होत्यात घटना घडतात आणि दिवस जातात आणि ते आहे त्याचा अनुभव घेतोय रोहन मी. आणि इथल्या लोकांशिवाय मला आहे ना म्हणजे मला घरामध्ये पण एवढं प्रेम मिळालं नाही तेवढं मला या बांधवांमध्ये प्रेम मिळालं. आणि मला काय होतंय ना मला जे काय घडते माझ्या मनामध्ये मेंदूमध्ये काय विचार येतात आहे ना ते बांधवांना समजायला लागले आणि ते मला सांगायचे की तुझी गडबड काहीतरी चालली बरं का, आज तुला नाराज दिसते, आज काय विचार काय तुझा, आज खोटं बोललायस का, कुठं काय गडबड केलीस का. तर ते असायचं काहीतरी माझं. मी कुठंतरी कामामध्ये अप्रामाणिक असायचो किंवा मी कुठं रोडने भांडणं केलेली असायची आणि मी ते डिस्टर्ब होऊन आलेलं असायचो किंवा मी ते फॅमिलीचं टेन्शन घेतलेलं असायचं. तर हे बांधव मला जवळ घ्यायची आणि चहा बी पाचताना सांगायची की बाबा होत्यात ह्या घटना. मग ते अनुभव सांगायचे आणि बाहेरचे जे लॉकडाऊन लागलेलं होतं त्या लॉकडाऊनमध्ये काही मीटिंग केलेल्या होत्या. त्या लॉकडाऊनमध्ये बरेच शेअरिंग ऐकलेले होते. ते शेअरिंगचा एवढा फायदा झाला मला की आपली संस्था अमेरिकन आहे जवळजवळ 200 देशांमध्ये हां याची मला आहे ना प्रचिती मिळाली की 200 देशांमधून एक मेंबर मी बाहेरच्या देशातला मेंबर शेअरिंगमध्ये बोलत होता आणि मी ते ऐकत होतो. मला असं फील झाला की मी कुठंतरी चांगल्या ठिकाणी जाऊन बसतोय मी मीटिंगला आणि ती मग मला ती आवड निर्माण व्हायला लागली. म्हणून ते जी ऑडिओ शेअरिंग असायचे ते शेअरिंग ऐकायला लागलो. त्यानंतर फिजिकल जेवढं मीटिंग मला इथं मग स्पॉन्सरच्या मदतीने मी पुस्तक घेतलं हातात आणि पुस्तक घेतल्यानंतर तर मग एक गोष्ट घडली की मला ते कामाची म्हणजे कार्यक्रमाची एक सूत्रता आहे ना कशी असती ना ती समजायला लागली की माझं दारू पिणं हे काय आहे आणि मी एकदाचा मद्यपी कायमचा मद्यपी राहणार आहे. तर मला ह्याला उपाययोजना एकच आहे तर रोज मीटिंग करणं आणि बांधवांत राहणं, पोट भरलेलं ठेवणं, ज्या गोष्टी आहेत त्या मी रोजच्या रोज करतो आणि रोज 4 बांधवांना फोन करून त्यांच्याशी बोलतो मी काय करतोय आणि त्यांना सांगत असताना मला कळतं की मी प्रामाणिक आहे का नाही. आणि हे करत असताना स्पॉन्सरची एवढी मदत झाली की स्पॉन्सरने मला जागोजागी मला त्यांनी सांगितलं की आता तुला जीवनाच्या टप्प्यावर काय करायचे, आता दारू थांबली पुढं काय करायचं आहे तुला, त्या टप्प्याची मला आहे ना त्याच्या अनुभवातून मला त्यांनी मार्गदर्शन करायला लागला. परत पुस्तकातनं काय आहे ते समजून घे आणि तू तुझे अनुभव तयार कर की मग मी ते ऐकायला लागलो आणि मला अनुभव यायला लागले. मी कामाच्या ठिकाणी शांत बसल्यानंतर काम टिकतं, नाहीतर मला एखादं बोललं की माझ्या डोक्यामध्ये पारा चढायचा आणि मी म्हणायचो चल गेलं उडत काम तुझं, अशा भूमिकेत होतो. पण आज तसं नाही आहे. मला कळते की तो मालक आपल्याला पैसे देतो, आपण त्याच्या तिथं काम करतो, आपल्याला तो चुकी झाल्यानंतर तो बोलणार आणि तो मालक आहे. मी कुणाला सर म्हणायचो नाही. मग मला इथं सांगितलं की पुढच्याचा आदर ठेवायचा असतो. मग मी आता गेल्यानंतर गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग मॅडम म्हणतो. तर कारण मला ती आतूनच यायचं. मला असं वाटायचं माझ्या वरती कोण नाही आहे, म्हणजे माझ्यावरती कोण नाही आहे आणि मी नाही का मीच माझ्या जीवनामधलं आहे ना एक कोणतरी आहे ना हे माझं जीवन मीच चालू शकतो, बाकी कुणाला हँडल नाही करता येणार. पण इथले बांधव सांगायचे आमच्याशिवाय तुझं जीवन काडी मात्र हलणार नाही आहे. तो परमेश्वराने तुझ्यासाठी निवडून दिलेले बांधव आहेत, ते सांगतील तुला काय करायचं ते. आणि ऐकायला लागलो राव.
आणि आज बऱ्याच गोष्टी चांगल्या वाईट घडतात. हे माझा भाऊ गेला, पण त्यावेळेस पण बाधा होते, त्यामुळे मला दारू नाही प्यायला लागली. परत डिओचं प्रकरण झालं, तेव्हा पण मला ते दारूचा ग्लास हातात घेऊन आला नाही. हे सगळं घडलं ते बांधवांमुळं आणि स्पॉन्सरनी आणि जे आमचे होम ग्रुपचे मेंबर आहेत ते क्षणोक्षणी लक्ष असतं त्यांचं की बाबा आहे ना काय करतोय हा नक्की. हां, कुठं ते एखादा दिवस फोन नसेल तर फोन करून विचारणार की बाबा काय तुझी गडबड काय. हां, काय तुला जास्त आजार काढलाय का. म्हणजे ह्या पद्धतीने बोलल्यानंतर मी झटकनी जागा व्हायचो आणि म्हणायचो की नाही आपल्याला मीटिंगची गरज आहे. आणि स्पॉन्सरनी मला एक गोष्ट, मी असंच मीटिंग आपल्या भागातल्या करत होतो तर एक घटना घडली की मला कंटाळायला लागला. मी स्पॉन्सरला म्हणलं अरे तेच ऐकतोय, आता मी वारज्याला गेलो की विलासराव सांगणार त्यांचं, मी आता मला कळायला लागलं. मोहनराव मी तिकडं पद्मावतीला गेले की त्यांचं ऐकतोय. म्हणलं मग मीटिंगला तर जा म्हणतोय तू, पण तिथं मी ऐकतच नसेल नीट तर काय करणार. पण तो मी माझ्या खुल्या मनाने सांगितलं त्याला, जो माझा प्रॉब्लेम होता तो त्यांनी सांगितलं मला की एक काम कर, बाहेरच्या मीटिंग चालू कर. 1 महिनाभर आहे ना बाहेरच्या मीटिंग मी कंप्लीट आहे ना 1 महिनाभर आहे ना. स्पॉन्सरनी सांगितल्यानंतर माझ्याकडे पैसे आहेत का नाही आहेत, म्हणजे पेट्रोलला पैसे असतील नसतील, त्यांनी फक्त सांगितले. तो म्हणला तू फक्त तुझी मनाची तयारी कर आणि जा. मी महिनाभर आहे ना पिंपरी चिंचवडमधल्या सगळ्या मीटिंग केल्या, तिथली लिस्ट घेऊन का बांधवाचं ऐकलं. आणि मग तिथं मला वेगळा फील मिळाला अजून. म्हणजे मला जे जसं दारू आहे ना ह्या ठिकाणी पिल्यानंतर मला जी नशा व्हायची आणि मग कंटाळा यायचा, यायला राव बोर आहे आता इथे या ढाब्यावर लई वेळा बसले, आता एक काम करू आपण कुठंतरी त्या गार्डनमध्ये जाऊ डिम लाईटमध्ये. म्हणजे असं वेगळं पाहायला काहीतरी वेगळं पण पाहिजे होतं ना. मग मी ते वेगळं पण शोधायला गेलो तर तिकडं मला अजून वेगवेगळे अनुभव आणि अजून वेगवेगळ्या अनुभवानी मला आहे ना अजून ऊर्जा मिळाली मीटिंग करायची. आणि कंटाळा यायचा नाही मला. तिथून कंप्लीट आहे ना 1-1.5 तास लागायचा डायरीमध्ये यायला. पण रात्रीच्या 9-10 वाजता म्हटलं तरी मी तिथनं यायचो. आणि ती मीटिंगचं सगळं डोक्यात असायचं, आयलं छान आहे ना बाहेर, पण अजून बाहेर लांब मीटिंग. मग ती मनामध्ये तयार झाली ऊर्जा की बाबा आहे ना बाहेरच्या मीटिंग पण करायला पाहिजे. म्हणजे जे मला मिळालं किंवा मला स्पॉन्सरनी दिलं, ते स्पॉन्सरनी मला दिलेलं मी आता मी पुढं देणार. आणि हा कार्यक्रम एवढा मला म्हणजे नाही का माझ्या जीवनात आहे ना जेवढं मी काय आयुष्यामध्ये मी ह्या वर्गात यायच्या अगोदर माझ्या जीवनामध्ये बऱ्याच घटना घडलेल्या होत्या की मी जसं मोठं झाल्यानंतर बऱ्यापैकी समाजात किंमत, पैसा पाणी, व्यवसायात चांगल्याच प्रतिष्ठेला होतो आणि सगळं म्हणजे कुटुंब वगैरे होतं. आणि ते सगळं गेल्यानंतरसुद्धा मला येणी नवीन म्हणजे नाही का नवीन जीवन दिलं. आणि ते नवीन जीवनामध्ये मी एवढा सुखी आज. त्याच गोष्टी की सुख समाधान हे पैसा मालमत्ता किंवा तुमच्या प्रतिष्ठेवरती अवलंबून नाही आहे, हे येणी शिकवलं. तुमचं समाधान हे मध्ये आल्यानंतर मला सांगितलं की तुम्हाला आहे ना तुमच्या मनस्थिती ठीक असेल ना तर तुम्हाला तुमचं मन शांत असेल तर तुमची कुठली परिस्थिती असू दे तुम्ही त्याला फेस करू शकता. तुमच्या पैसे क्षण नसतील तरी तुमचे परमेश्वर तुमच्याबरोबर आहे याची साक्ष मला इथे येमध्ये आल्यानंतर पटायला लागली. आणि छान म्हणजे नाही का जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे. हां, काय बोलेल बरेच अनुभव असे नाही का चांगले वाईट असे छोटे छोटे आणि अजून घेत राहायचे. दारूच्या त्या घोटापासून लांब राहायचे, त्यासाठी येत राहणार. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आभार, परत एकदा आभार. खूप छान बोलला रे अमोल तू आज.